नमस्कार सगळ्यांना, मी नीलम आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल नीलम द ऑलराऊंडर। आजचा ब्लॉग खूपच खास आहे कारण आज आमच्या दोघांच्या आयुष्यातील एक स्वप्न मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आमची पहिली वहिली कार। लहानपणापासूनच एक स्वप्न होतं की घरासमोर एक आपली गाडी असावी। बस, रिक्षा, कॅब या सगळ्यांचाच प्रवास खूप अनुभवला आहे, पण मनात नेहमी एक विचार होता, एक दिवस स्वतःची कार घेणार। आज तो दिवस प्रत्यक्षात आलेला पाहून खूप भारी वाटतंय, मन भरून येते। ही कार फक्त एक गाडी नाही आहे, तर ही आहे आमच्या दोघांच्या मेहनतीची, संयमाची आणि संघर्षाची ओळख। पण एक गोष्ट ठाम होती, हार मानायची नाही। आज ही कार पाहिल्यावर एकच गोष्ट जाणवते, जर आपण प्रयत्न सोडले नाहीत तर यश आपोआपच आपल्यापर्यंत येतं। या प्रवासात आमच्यासोबत उभे राहिलेल्या सगळ्यांच्या मनापासून आभार। फॅमिली जी नेहमी आमच्यावर विश्वास ठेवत राहिली, मित्रमैत्रिणी जे की कायम प्रोत्साहन देत असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे माझे व्ह्यूअर्स, सपोर्टर्स। तुमच्या प्रेमामुळेच आम्हाला अजून खूप काही चांगलं करायची प्रेरणा मिळत असते, तर तुम्हा सगळ्यांच्या मनापासून आभार। तर ही कार म्हणजे फक्त स्वातंत्र्य, सोय आणि सुरक्षितता तर आहेच, पण त्यासोबतच एक जबाबदारी देखील आहे। या कारसोबत खूप आठवणी तयार होणार आहेत, लांबच्या ट्रिप्स, कुटुंबासोबतचे प्रवास, रात्रीच्या लॉंग ड्राईव्स आणि हो, खूप सारे ब्लॉग्स। म्हणूनच चॅनलवरती कनेक्टेड राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ पाहणारा कुणीही अजून आपल्या स्वप्नांसाठी झगडत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्नांना वेळ लागतो पण ती अशक्य नसतात। स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि हार मानू नका। एक दिवस तुमचाही क्षण नक्की येईल। आज गाडी घरी येणारे म्हणल्यावर काय, सगळं पटापट आवरलं, छान रेडी झालो आणि निघालो शोरूमकडे, जे की आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे। मग काय, सुरू झाली लगबग पूजेची आणि रीलची। 1 मिनिटाची रील करायला सुद्धा खूप काही करावं लागतं, हा अँगल, तो अँगल, असं करत करत फायनली पूजा आणि सगळे रीलचे टेक्स कंप्लीट झाले। रील करायची तरी कशाला असं तुम्ही म्हणाल, पण तुमच्यासाठीच ना। आणि महत्त्वाचं म्हणजे छान आठवणी स्टोअर करून ठेवायला कोणाला नाही आवडत। रीलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, पाहिली नसेल तर नक्की पहा आणि मला सांगा कशी झाली आहे रील। फायनली गाडी शोरूमच्या बाहेर काढली आहे आणि मग आम्ही पहिल्यांदा जाणार आहे घरी, आणि घरी जाऊन जेवण वगैरे करून मग आमचा प्लॅन आहे की आम्ही थेऊरच्या गणपतीला जायचा, जे की आमच्या घरापासून अगदीच 45 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर आज पहिल्यांदा कारमधून इकडे येताना किंवा बसल्यावरती एक वेगळाच आनंद होता, जणू काही गणपती बाप्पाच म्हणतात आहे, निश्चिंत राहा, मी तुमच्यासोबत आहे। रस्ता तर पुढे जातोय आणि आयुष्यही। आज या रस्त्यावर फक्त गाडी चालत नाही, आमची स्वप्नही चालतात आहे। कधी वळणं येतात आहे, कधी सरळ मार्ग येतोय, पण विश्वास असेल तर प्रत्येक प्रवास हा सुंदर होत असतो। आज बाप्पाच्या समोर उभं राहून एकच प्रार्थना आहे, आमच्या आयुष्याची ही नवीन सुरुवात अशी सुख आणि समाधानाने असू दे। आमची कार, आमचा प्रवास आणि आमचं नातं सदैव सेफ असू दे। पहिली कार आणि पहिली ड्राईव्ह बाप्पाच्या दर्शनाने पूर्ण होत आहे। आजचा हा प्रवास आम्हाला एक गोष्ट शिकवतो, स्वप्न कितीही मोठी असली आणि मार्ग कितीही लांब असला, जर श्रद्धा असेल, मेहनत असेल आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वास असेल, तर प्रत्येक पहिली सुरुवात ही आशीर्वादानेच होत असते। थेऊर हे पुण्याजवळील एक पवित्र क्षेत्र आहे। इथे विराजमान आहेत श्री चिंतामणी गणपती, जे अष्टविनायकापैकी एक असून चिंता दूर करणारे गणपती म्हणून ओळखले जातात। असं मानलं जातं की मनातल्या चिंता घेऊन इथे आलो तर बाप्पा त्या दूर करतात। म्हणूनच नवीन सुरुवात, पहिली कार, पहिली ड्राईव्ह किंवा आयुष्यातील मोठा निर्णय, सगळ्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने करणं अत्यंत शुभ मानलं जातं। मग तुमचा आहे की नाही विश्वास? आणि हो, अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय, कारण ही फक्त सुरुवात आहे।